यो आजा बिना मी एवढी पास झाले आणि साधं काँग्रेस बी नाही केलं. 2 मिनिट बोलायचं तरी लगेच फोन ठेवला. असली कसली गडबड म्हणायची. जाऊ दे, काय तर महत्वाचं काम असेल. पण त्याला इतकं बी कळत नाही व्हय की मी त्याच्या गुडलकमुळं पास झाले. नाही नाही ती येऊन तोंड भरून कौतुक करून गेली. आणि आजा साधा 2 शब्द बी बोलला नाही. आणि आता फोनची वाट बघते तर फोन बी करणं झालाय. हाय वाटतं एक गुबड जागा अजून. कुठनं बुद्धी झाली आणि ह्याच्यात चंड्या पळवल्या असं झालं. आणि सुभेदारनं याला आमच्या ओरावर आणून बसवलाय. तिकडे शिकली वाट बघून बघून कटाळली असणार. कधी झोपतो यो बाबा काय माहिती. तो मुद्दाम बी जागा असं याचा काही भरोसा नाही. उद्याच्या परीक्षेला शिकलीचं कुठलं भेटत नाही बहुतेक. इकडे मला फोन करता येत नाही आणि तिकडे ती फोन करू शकत नाही. काय करावं. काय झालं? अरे फोन लागत नाही. अरे मग परत ट्राय कर. हा बशा परत फोन लागत नाही. मला टेन्शन आलंय. अरे कसलं टेन्शन? ती पास झाल्यावर तिचं लग्न लावणार होती. अच्छा, तू का पडलेस काय? सकाळीच पास झाली ना ती. एका रात्रीत लग्न लावतो तो. मग फोन का लागना. अरे फोन लागत नाही म्हणजे काय तिचं लग्न लावलं असेल का? हा अशा मग तिला पोरगा बघायला आलं नसेल ना. आता एक दिन रात्रीचे 12 वाजले. एवढ्या रात्री पोरगं बघायला येतं? अरे चिड नको की मग. हे तुम्हाला काय सुधारणार. अरे मग सुधारण म्हणून काय पण बोलशील होय? कायला का आजा? अशा अरे उद्या एक्झाम आहे. मला गुडलं घ्यायचं तिचं. उद्या आजाची परीक्षा असणार. मला गुडलक पाहिजे होतं तेव्हा त्याला अडचणीत टाकलं. आणि आता त्याची परीक्षा आहे तर मी साधं गुडलक बी देऊ शकत नाही. काय म्हणाल आजा. 1 मिनिट, बॅलन्स तर संपला नसेल ना. हा, बॅलन्सच संपला असेल म्हणून आजा फोन करू शकत नसेल. मी करते.
नको नको, आणि काहीतरी घोळ व्हायचा. आजा फोन करू शकत असेल तर करल, आपण आगाऊपणा कराय नको. अब इम्तिहान की घड़ी नजदीक आ गई है. आज तक आप लोगों ने जो ट्रेनिंग ली वो आपकी शारीरिक एवं मानसिक कसौटी थी. एक फौजी जब तैयार होता है तो न कि एक रिक्रूट खड़ा होता है, बल्कि एक बुलंद हौसला, एक जज्बा, एक उम्मीद खड़ी होती है. आर्मी का ट्रेनिंग टफ माना जाता है, लेकिन उससे भी टफ होता है इम्तिहान. और अब वो घड़ी आ गई है आपके बेसिक ट्रेनिंग एग्जाम की. और उसके बाद आपकी हंसी ही बता रही है कि आप छुट्टी की कितनी राह देख रहे हो. बेसिक ट्रेनिंग के बाद 28 दिन की छुट्टी, लेकिन उससे पहले पहाड़ जितनी चढ़ाई है. रास्ता आसान नहीं है, याद है ना? गुड और एक्सलेंट. यस सर. छुट्टी के बाद आपकी एडवांस ट्रेनिंग होगी और आप में से एक बंदा चुना जाएगा बेस्ट रिक्रूट. और वो कोई भी हो सकता है. तुम 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 या ये भी. बेस्ट रिक्रूट होना, बेस्ट फौजी. लड़ाई आर पार की है, लड़ना तो पड़ेगा ही. संघर्ष जितना बड़ा होगा, जीत उतनी ही शानदार होगी. उसके बाद ही मंजिल है. पहले पीटी की एग्जाम होगी. सब रिक्रूट तैयार? यस सर. होय हो. कुणाला वाटलं नव्हतं नाही आपली शिकली पास होईल म्हणून. मी जर विचारच सोडून दिला होता. अहो परीक्षा काय एवढी अवघड असते व्हय? आणि ती काय बोर्डाची परीक्षा थोडीच होती. अगं वय, तरी पण अभ्यास केल्याशिवाय थोडीच पास होता येते. आता काय माहिती. काय महिला मंडळ, मी काय अशीच पास झाले नाही, कळलं? अभ्यास केलता म्हणून पास झाले. म्हणूनच गावभर नाचत आलीस. आहे, प्रत्येकाची आनंद साजरा करण्याची पद्धत वेगळी असते. आणि मी काय ते गाणं नाचत नव्हते काय? बरं बाई, पण आमच्यासाठी तू पास झालीस नाही हेच महत्वाचं आहे. म्हणूनच लोक घरी येऊन कौतुक करतायत. हा, होय ग. पण भैयाने हे काय आणलं म्हणायचं एवढं मोठं? त्याला बुके असं म्हणतात. होय, मला वाटलं भैया झाडभर उपटून घेऊन आला का काय फुलांचं. नीलम, कौतुकानं आणलंय. उगीच कोण पण काय आणत नाही. ते तर खरं, पण भारी आहे बरं का जे काय हाय ते. त्यात भारी काय? अगं उगीच कशाला कोण खर्च करल एवढा. आणि हे बघ, नानांची पोरगी म्हणून तुझं सगळेजण कौतुक करतात. खरं सांगू, मला तर भैया अगोदर लई राजकारणीच वाटायचा, पण त्यानं राग मनात न धरता आपल्याला केवढी मदत केली. होय, अहो ही तर लई खुश आहेत. अगं आमचे हे तर सारखं भैया असा भैया तसा असंच करत बसलेत. नीलम, अगं तूच विचार कर. अगं केवढ्या मोठ्या प्रसंगात त्यानं आपल्याला बाहेर काढलं. नाहीतर फुकट तिचा पंचनामा झाला असता. शिकलेला तर भैयाचं कौतुक अजिबातच आवडणार. काय बी नसते ते एकदा बघितलंच पाहिजे. टॅलेंट आम्हाला स्वप्नात बी वाटलं नव्हतं बघ, शीतलचा हात आमच्या हातात येईल म्हणून. अहो हाताचं काय घेऊन बसलाय?
अख्खी शीतल तुमची होणार आहे. होप सो. आणि तिच्या जर मनात नसतं तर तिने तुमच्या हातात हातच दिला नसता. टैलेंट तेर यू आर. भैया हाँ? मैं एक बात बोलूं? जम्या बोल की लगा. भैया कल भाभी आपको चुप चुप के घूर रही थी. होय हाँ, तुला कसं कळलं? मैं उसे घूर रहा था. हाँ? म्हणजे मी तिला बघत होतो. शिव गुड पॉझिटिव्हिटी. अशीच पॉझिटिव्हिटी ठेवा. भैया मला पण काहीतरी सांगायचंय. सुरजा हा तुला हा बोल की. बोलू का? अहो काल फोटो घेताना असं वाटत होतं, असं वाटत होतं की तुमचं नुकतंच लग्न झालंय. आता मी आशीर्वाद घ्यायला आलाय. गप्प सर. अहो तर खरंच की. गुड. सेम पॉझिटिव्हिटी कंटिन्यू करा. शिव एक्सिलेंट. हे बघ जम्या अंगावरच काट आला. हे बघ हे बघ. भैया एकदम जबरदस्त बघा, लय भारी काटा आलाय. गुड एक्सिलेंट. अशीच पॉझिटिव्हिटी कंटिन्यू करा. सेम. चला शीतलचा हात तर हातात मिळालाय. हा आता मागणी घालायला काही वेळ लागणार नाही. भैया घाई नको. म्हणजे आता एवढा वेळ काढला, आता थोडा वेळ काढा की. बी पॉझिटिव्ह राहा, बी पॉझिटिव्ह. असं म्हणतोस? भैया थोडा विचार करा. आता पवारांच्या घरातला एक एक बुरुज तुम्ही घेतलाय. त्या सौरभ नावाच्या दिंडी दरवाजातून तुम्ही प्रवेश केलाय आणि आप्पा नावाचा तर बुरुज तुम्ही घेतलाच आहे. आणि भैया नाना नावाच्या महाद्वाराला तुम्ही हळूवार धक्का दिलाय. आत्ता कुठं पवारांच्या मनात जागा करायला सुरुवात केली. आणि अजून आई काकी हे अडथळे आहेतच की. आणि त्यानंतर शीतल नावाच्या महाद्वारापर्यंत तुम्ही पोहोचणार. आणि भैया तुम्ही म्हणता का नाही, सब्र करो सब्र का फल मीठा होता है. अहो कच्च खाल्यावर कसा धरतो. हा म्हणून लय बी पिकून खाण्यात अर्थ नाही. टॅलेंट तेव्हा आजा तिकडे नियम धरून बसलाय. कधी इलन टल्ला मारून तरी नियम लागायचा नाही. आपण बसायचं इथं फळ पिकायची वाट बघत. तो न्यायचा चोर. नाही नाही भैया, आता अजय येऊ नाहीतर कुणी बी येऊ दे, शीतल फक्त तुमचीच. देयर यू आर. एग्जाम की शुरुआत फिजिकल से होगी और फिजिकल ट्रेनिंग में सबसे अहम बात होती है दौड़ना. हमेशा दो चीजों के लिए दौड़ा जाता है, एक है अटैक और दूसरा डिफेंस. और इन दोनों के लिए तुम्हारी टांगे मजबूत होनी चाहिए. तो हमारा पहला इवेंट है रनिंग. सब तैयार हो? यस सर. गुड. ऑन योर मार्क, गेट सेट. निजळी छाती ताटमान, माझी आन बान शान, गो. तिरंगी माझं असमान, शौर्याचं घालीन मी थैमान. नाटक मग नाटक मग या मातीचं वरदान मला. ना घोर ना चिंता, हे रक्त रक्त बलिदान तुला. हे चल हा चल फौजी चल रे चल तू चल. हे चल हा चल फौजी चल रे चल तू चल. रे फौजी रे फौजी. लागिरा 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 लागिरा. रे फौजी रे फौजी. रे फौजी रे फौजी. लागिरा 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 लागिरा. रे फौजी
आईला केला का आपण सगळे एक्सलेंट आले पण या सुमेर कसं मागा टाकायचं हेच काय कळत झालं. होय की काय खातोय काय माहिती या ये बंदा ना हम सब में से ना बेस्ट है. बाळ कट्ट मगा राहुल पे हाईट रे हाईट हाईट भारी आहे त्याची. कुछ नहीं लकाई साल्याकडे. आज आजाची एक्झाम आहे आणि मी गुड लक बी दिलं नाही आज. काय झालं असेल काय माहित. चांगलीच दिली असेल आजाने एक्झाम मला गॅरंटी आहे. आणि तसं बी माझं गुड लक आजा बरोबर आहे. शॉट फोटो कुठे गेला. पुस्तकातच ठेवला होता. कुठं पडला बिडला तर नाही ना. कुणाला गावला तर लई गोळ व्हायचा. काय करू काय करू काय करू.